हॅलो, दिस इज दी माया आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 347. आजची तारीख आहे 9 फेब 2016. आजची तारीख आहे 9 फेब 2016. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. आज काय झालं? आज काय नाही. आज सकाळी उठलो, जिमला गेलो, बायसेप मारला, घरी आलो. 2 दिवस माहीत नाही, मी पागल्यासारखं घरीच आहे यार. म्हणजे नाही कुठे बाहेर जात आहे, ना लायब्ररीत. बस घरी आहे, इंटरनेट छेडत आहे, झोपत आहे, स्टफ लाईक दॅट. मग थर्मलचा अभ्यास करावा लागेल तर ते करणार आहो, करत कोण नाही तो. मी समजून घेतला आहे. माझं बिलकुल त्याचप्रमाणे स्टोरी झाली आहे. जसं नाही का, माझे सगळे पेपर झाले होते आणि एक MDचा पेपर होता. तो होता खूप दिवसांनी, म्हणजे 4-5 दिवसांनी. पण त्याच्या आतमध्ये सगळ्यांचे पेपर झाले होते. तर सगळ्यांचे पेपर झाले म्हणून माझे पण पेपर झाले. त्यामुळे मी असं कन्सिडर केलं होतं आणि बस मी खूप फ्रीली वागून राहिलो होतो, बहुत फ्रीली. आणि इवन मी त्या पेपरला अब्सेंट पण होतो. मी कधी कोणी पेपरला अब्सेंट राहत नाही, बट मी त्या पेपरला अब्सेंट होतो. आणि देन तो पेपर बॅक लागला. येस, इट इज येस. तर तेव्हा कळलं की कोणत्याही गोष्टीला एकदम नॉर्मली, एकदम लाईटली हँडल करणं खूप इझी असतं, बट त्याचा इफेक्ट खूप हानिकारक असते. मागच्या सेमिस्टरला तू हा एक्सपिरियन्स केला आहे. FOE बहुत हार्ड सब्जेक्ट होता, बहुत हार्ड. मला विश्वाससुद्धा वाटत नव्हता मी हा सब्जेक्ट काढला म्हणून. बहुत हार्ड होता. तरी याच्यावर मी खूप फोकस केला, कारण मला याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं. बहुत फोकस केला. 10 वेळा डायग्राम काढली, 10 वेळा याचे पेपर लिहिले, 10 वेळा लिहिलं बस. आणि यावेळेस पेपर लिहिला. आणि थर्मल, जो की बहुत इझी होता. काही नाही, फक्त थेअरी, डायग्राम, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज, सोलर एनर्जी, हेच होतं, बाकी काही नाही. तर हा पेपर बॅक आला. काहून? कारण मी असं मानत होतो का हा इझी आहे. तर बेटा, जो सब्जेक्ट इझी आहे तर मग काहून बॅक होते? कारण तू प्रॅक्टिस नाही करत त्याची. प्रॅक्टिस जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला कळतच नाही की तो सब्जेक्ट किती चांगला आहे, किती वाईट आहे. राईट. आता आहे समर सेमिस्टर. आजची फेब आहे. फरवरी, मार्च, एप्रिल महिन्यातच राहील. एप्रिल किंवा मे महिना. तर तुझ्यापाशी 1 महिना, 1-2 महिने, राईट. तर 2 महिने आहे तर बस पढाई करून घे ना. शेवटला पेपर आहे. इट्स नॉट लाईक स्टफ लाईक दॅट. सो पढाई करून घे. 2 महिने आहे. जेवढं लिहिणं वाचणं होतं थर्मलचं. आणि असंही नाही की दिवसभरातून 24 घंटे मागून राहिलो पेजसाठी. ऑफकोर्स नॉट. इझिली लायब्ररीत जा. मला 11 वाजता आंघोळ वगैरे केली, तयार झाला का बस जिममध्ये, लायब्ररीमध्ये निघून जायचं. 12 वाजता गेला, 12 ते 2 घंटे पढाई करायचं. मग आल्यानंतर मग आपले आहेच ना, जे आहे ते करायचं. महत्त्वाचं आहे पढाई करणं. दिवसभरातून हार्डली 2 घंटे जरी तू पढाई केली ना, दॅट इज गुड. तर जर लायब्ररीत पॉसिबल होत नसेल तर घरी कर, राईट. घरी पण चांगलं, आईला पण थोडं चांगलं वाटेल सोबत. बट मला वाटते तू लायब्ररीत करा, कारण जोपर्यंत तू बाहेर जात नाही तोपर्यंत थोडंसं फ्रेश होत नाही, तोपर्यंत तुला कळणारच नाही. आता ठीक आहे, आता पॉसिबल होत नाही कारण घरचं काम सुरू आहे वगैरे वगैरे. घरचं काम सोडून बाहेर जाता नाही येत, तर मग घरी कर ना, काढ ना पुस्तक. थोडंसं इंटरनेट छेडण्यापेक्षा पुस्तकामध्ये जाऊन इंटरनेट छेड. हार्डली 1 घंटा तर देऊ शकते राव. 1 घंटा थोडंसं थर्मलला. आणि विशाल पण घेत आहे ना, म्हणजे रोज विशालकडे जायचं का त्याच्याकडे. तर सांगतो, थर्मल जेव्हा पुस्तक काढतो ना, याच्यातलं कळतच नाही मी का वाचू का नाही.
कारण जे वाचलं ते येऊनच जाते यार. रिन्युएबल, नॉन रिन्युएबल, का मी किती वेळा करा प्रत्येक वेळा येऊन जाते. So, म्हणजे मी असं म्हणत आहे, माझा अदर काइंड ऑफ पर्सन आहे जो असा म्हणून राहिला की जेव्हा सगळेजण पढाई करते तेव्हा होऊन जाते यार पढाई. आपल्याला एकच सब्जेक्ट आहे, सो आय कॅन डू दिस. सो या, तसंही मला 100% गॅरंटी आहे यावेळेस निघणार आहे थर्मल. तर यावेळेस नाही निघाला तर थू आहे राव, बहुत भयानक, बहुत बहुत जास्त वांदा होऊन जाईल. कारण मी आई वडिलांसोबत खोटा बोललो का माझा सब्जेक्ट, माझा डिग्री डिप्लोमा निघाला, जे की एक विषय बॅक आहे. तर हा मी याचा ॲडव्हान्टेज घेतला की आता माझ्यापाशी एक सेमिस्टर जर माझ्या हातात डिप्लोमा निघाला आहे तरी मला एक सेमिस्टरवर थांबावं लागलंच असतं. तर म्हणून मी आईसोबत खोटा बोललो, आईवडिलांसोबत, कारण त्यांच्यावरची थोडीशी खुशी पाहायला भेटली असती. प्लस हे एक सेमिस्टर आहे, एक सब्जेक्ट आहे, जास्त काय हार्ड नाही आहे. आय कॅन डू दिस. सो येस, यू हॅव टू डू दिस. मुंबई जर्नी खूप चांगली गोष्ट आहे, पण ह्याच्यासाठी या जर्नीला स्टार्ट करण्यासाठी एक बेस पाहिजे, जो बेस खूप महत्त्वाचा आहे. जर हा बेस खूप मजबूत नाही केला, तुझी जर्नी बहुत वीक पॉईंटवर येऊ शकते आणि शायद तू गिवअप करू शकते. तू आता म्हणजे मी असं म्हणतो की मी हालणार नाही, डुलणार नाही, एकदम कठ्ठरपणे उभे राहीन आणि कोणत्याही गोष्टीचा सामना करीन. बोलण्यासाठी खूप इझी आहे राव, खूपच इझी आहे, करण्यासाठी बहुत गाण लागते. एक दिवस जेवण भेटलं नाही, एक दिवस झोपायला भेटलं नाही तर कशी होऊन जाते माहीत आहे ना. तर बस आपल्याला फक्त बेस क्लिअर करायचा आहे ना. झालाच आहे ना बेस क्लिअर, एक सब्जेक्ट राहिला, जॉब तर भेटतेच आहे, कसंही मुंबईला सेटल होऊन जायचं, आपली जर्नी स्टार्ट करायची. राईट, सो या, दॅट इज द प्लॅन. असं दिवसभर घरी बसून आईवडिलांच्या तोंडात डोळ्यासमोर असं असं काटा नको बसू यार. टेबलवर बसायचं, पुस्तक काढून पाहायचं, वाचायचं नाही तर मोबाईल छेडायचा. राईट, झोप लागली झोपायचं, रात्री एजंट कार्टर पाहायचं किंवा फ्लॅश पाहायचा. थोडीशी आपली इकडली पण स्टोरी लाईन जागृत होते. दॅट्स द ट्रूथ. सो आज 9 तारीख होती, आज लग्न होतं, ते रोशन लांडगे आणि ते सरजेशची बहीण, दोघा जणांचं लग्न होतं, लव्ह मॅरेज. माहीत नाही यार लोक लव्ह मॅरेज काऊन करते. मला तर लव्ह मॅरेज बिलकुल नाही आवडत, बिलकुल नाही आवडत खरंच. कारण जे आपण एक्सपिरियन्स करतो, एका दोघांमधलं जे रिलेशन, एक दोन अनोळखी लोक जेव्हा एकमेकांत भेटतात तेव्हा छोट्या छोट्या गोष्टीपासून त्यांची आयडेंटिफिकेशन होते, छोट्या छोट्या गोष्टीपासून ते इंट्रोड्यूस होते एकमेकांना. हा असं जेवते, याला हे आवडते, त्याला ते आवडते. दोघे अननोन पर्सन एक अमेझिंग फिलिंगनुसार एकत्र राहतात, कारण या दोघांना एका दुसऱ्याबद्दल काही माहीत नसते आणि हे लग्न झाल्यानंतर हे एक दुसऱ्यासाठी जाणण्यासाठी बनलेले असतात. या जाणून घेण्याचा जो टाईम स्पॅन असते तो खूप मोठा असते, बहुत मोठा. 1 वर्ष, 1.5 वर्ष, याच्यामध्ये दोघे अननोन पर्सन एकमेकाला समजतात. राईट. अरेंजचा फायदे का असते, तुम्हाला मुलगी खूप क्लास भेटते, बहुत क्लास. आता पहा, कोणी बंदा एक आहे, जसं विशाल घेऊन घे. विशाल आता हा समजा याची इंजिनियर आहे, ह्याला 40,000 पैसे कमवतो, नागपूरमध्ये जॉब करतो, रेल्वेची जॉब आहे. तर याच्यासाठी कोणतीही चांगली मुलगी भेटणार, बहुत चांगली, बहुत सुंदर. या श्रुतिका पण वाईट चॉईस नाही आहे. श्रुतिका पण म्हणजे या दोघांचं ठीक आहे राव, बट
अरेंज मॅरेजमध्ये जे मजा असते ना ते लव्ह मॅरेजमध्ये नसते. लव्ह मॅरेजमध्ये काय असते का दोघे जण एकमेकांना ऑलरेडी माहीत असतात, दोघे जण एकमेकाला ओळखतात क्लिअरली. हा आहे, तो आहे, याला का आवडते, कसं आवडते. बस लग्न झाल्यानंतर यांना कळून जातं का आता हे सगळेजण सोबत राहणार. तर मग कोण आवडून यार. म्हणजे दिवसभर तुम्हाला लोणचंच दिला तर दुसऱ्या दिवशी तुम्ही लोणचं खाणार का? नाही खाणार, कारण तुम्हाला आवडणारच नाही. कोणताही पर्सन दुसऱ्या पर्सनला जास्त वेळ लाईक करूच शकत नाही. मग मॅरेजमध्ये मग हे लोक कसे काय एवढे लाईफ टाईम पर्यंत एक सोबत राहतात? विश्वास एकमेकावरचा, तो विश्वास जनरेट होते आणि बस तोच कायमपर्यंत राहते, बाकी काही राहत नाही. येस, दिस इज इट. काय नाही, थोडंसं 11 वाजले, थोडंसं थकलो आहे आता, घरी जातो, झोपतो. So this is the end. This is the My Artifact episode number 347. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.